तर नमस्कार मित्रांनो, जय गजानन. मी गजानन कातोरे. आज विषय घेऊन आलेलो आहे विहीर पुनर्भरण आणि विहीर पुनर्भरणचा फायदा काय आहे. तर मी मागे विहिरीचा व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मला कमेंट्स आल्या होत्या, माझ्या मित्राच्याच कमेंट होत्या की जर शेताच्या विहिरीच्या बाजूला जर नाला आहे तर थोडा खड्डा वगैरे करून विहिरीचं पुनर्भरण केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पण मित्रांनो, जवळजवळ आज विहीर खोदून मला 20 वर्ष झालेले आहे आणि ही विहीर फक्त 35 फूट होती आणि ह्या 35 फूट विहिरीवरती मी जवळजवळ 15 एकर बागायती करत आहे. 15 एकर बागायतीमध्ये माझी ही पेरूची बाग आहे 5 वर्षापासून आणि मागच्या वर्षी मी ह्याच विहिरीवर पेरूची बाग प्लस 2 एकर केळी घेतलेली आहे. 3000 खोड मी केळीचं पण घेतलेलं आहे. आणि ह्या वर्षी उन्हाळ्यात पाऊस न आल्यामुळे मी विहीर खाली खोल करायचा विचार केलेला होता, कारण की मला साठवणाची गरज होती. फक्त विहिरीला आवक बरीच आहे आणि ते म्हणजे विहीर पुनर्भरणमुळे, कारण की 20 वर्षा अगोदरच मी तुम्हाला दाखवतो, माझ्या शेतात हा नाला आहे. हा असा नाला आहे आणि हा नाला असा आलेला आहे आणि हे विहीर आहे. हे विहिरीच्या बाजूला आम्ही हे अशी भिंत रचलेली आहे दगडांची. ही भिंत जवळजवळ 5 ते 6 फूट उंच आहे. आता याच्यात पाणी साचलेलं आहे पावसाचं. दरवर्षी पाऊस आला म्हणजे यामध्ये पाणी येते आणि हा जो इथं खड्डा आहे हा जवळजवळ 30 फूट रुंद आहे आणि 4 ते 5 फूट खोल होता आणि 40 ते 50 फूट लांब होता. आता यात हे विहिरीचं हे मटेरियल पडलेलं आहे म्हणून हा खड्डा इथं बुजलेला आहे. आम्ही हे मटेरियल बाहेर काढणार होतो, पण JCB वाल्याकडून ते जमलं नाही. बाकीचं आम्ही लोटलं. मागच्या व्हिडिओत मी दाखवलं तुम्हाला. ही मशीन चालूच आहे. ही विहिरीचं काम आम्ही दिलं होतं 1 जूनला. 1 जूनला हिच्यात मशीन बसलं आणि विहीर खोदायला सुरुवात झाली. 10 फुटाचा विचार होता. पाऊस लेट झाल्यामुळे आज विहिरीचं काम जवळजवळ 25 फूट खोल झालेलं आहे पहिल्यापेक्षा. आणि काल पाऊस आला. काल पहिल्याच पावसात ही विहीर पूर्ण भरलेली आहे आणि हे काम थांबलेलं आहे, 100% थांबलेलं आहे. कारण की आता हे पाणी ह्या विहिरीमध्ये मुरल्यानंतर आम्ही याच्यात 2 मोटरी जरी लावल्या तरी हे उपसा होणार नाही आहे. ह्या विहिरीचा आम्हाला अनुभव आहे. आणि ह्यावर्षी एक काहीतरी आमचा योग किंवा तकदीर, पाऊसही लेट झाला आणि मी पण निर्णय घेतला, बागायती पण काहीच ठेवलेलं नाही, ते पाणी बाहेर फेकावं लागेल त्यामुळे. आणि विहीर आमची जो प्लॅनिंग होतं ते सक्सेस झाला. ह्या विहिरीचं मटेरियल आम्ही आमच्या या बांधाने टाकलेलं होतं. विहिरीचं मटेरियल ह्या बांधाने टाकलेलं असल्यामुळे शेतातलं पाणी इकडून बाहेर गेलेलं नाही आणि ते इथं येऊन विहिरीजवळ अटकला आणि पूर्ण विहिरीवरून पूर्ण 100% विहीर पूर्ण बुजलेली होती. विहिरीवरून वाहलं आणि हे कचरा वगैरे सगळे याच्यामुळे इथं. तर याच्यावर आम्ही आता पर्याय करणार आहे. तर विहीर पुनर्भरण म्हणजे काय, याचा जो मित्रांनी मला सल्ला दिलेला होता त्याचा अनुभव मी पहिलेच घेतलेला आहे. विहीर पुनर्भरण हे किती महत्त्वाचं आहे याचा अनुभव माझ्या एवढा तरी मला वाटतं नक्कीच कोणाला नसेल, कारण की मी 35 फूट विहिरीमध्ये जवळजवळ 15 एकर बागायती करतो. आणि हेच पाणी एकदा जरी मे महिना, जून, एप्रिल, मार्च उन्हाळ्यामध्ये पाऊस येतोच, नक्की येतो. 1-2 महिन्यातून एखादा पाऊस आला, थोडं वाहून निघलं, इथं पाणी साचलं म्हणजे माझं विहिरीचं पुनर्भरण होते आणि माझं पूर्ण बागायती मला काहीच अडचण राहत नाही. ह्यावर्षी योगायोग 4 महिने झाले पाऊसच आलेला नव्हता आणि मी विहीर खोदण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी झाला. तरी जे मला सल्ला देत होते त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ मी स्पेशल बनवत आहे आणि तुम्हाला पण एक मार्गदर्शन करत आहे. जर जागा असेलच तुमच्या बाजूला, आमच्या शेतातूनच हा नाला गेलेला आहे. शेताच्या वरसुद्धा आमचे नाल्याच्या वरसुद्धा आमचं शेत आहे आणि आम्ही तिकडं सोडलेलं आहे. आणि याच्यावर आम्ही आता कमीत कमी
40 फूट रुंद आणि एक बांध आहे पूर्ण बांधानं नाला आहे. तर हा बांध आहे 250 फूट लांब. असं आम्ही पूर्ण खोदून जवळजवळ 5 फुटाची डीप घेऊन तो पूर्ण नाला बांधाकडून मटेरियल टाकून असा खोल करणार आहे. म्हणजे हे पुनर्भरण प्लस एक छोटंसं पाझर तलावसारखं आमच्या बांधात आम्ही तयार करणार आहे. तो पुढचा विषय आहे. तरी हा आमचा विहीर पुनर्भरणचा अनुभव आणि प्रयोग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि जर तुम्हालाही काही विहीर पुनर्भरणचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आमचे मित्र आहे एक, त्यांनी पण ह्यावर्षी असे बरेच प्रयोग केलेले आहे, जलतारा वगैरे केलेला आहे. आणि त्यांनी पण मला ते आज व्हिडिओ टाकलेले आहे त्या पावसामुळे की शेतातलं पाणी कसं वळवलेलं आहे आणि त्यांच्या विहिरीला किती फायदा होणार आहे ते पण मला ते आता सांगणार आहे. नक्कीच जमलं तर आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांचा पण अनुभव तुम्हाला नक्कीच मी सांगणार आहे. धन्यवाद.